नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कोकण पट्टी, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय। तसेच राज्यात पुढील 4 दिवस काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। राज्यातील कोकण पट्टी, मध्य महाराष्ट्राचा भाग आणि तसेच विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। यामध्ये कोकणपट्टी, विदर्भात पावसाचा जोर हा काहीसा अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तसेच कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार सरी पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तसेच पूर्व विदर्भामध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।